ओके. हॅलो. येस येस. तर आपला जो टॉपिक आहे FR आणि DPSP. आता हा जो टॉपिक आहे आपण फंडामेंटल राईट एका ठिकाणी पाहिला, बरोबर आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी DPSP पाहिला. FR म्हणजे मूलभूत अधिकाराचा टॉपिक पाहिला, मूलभूत हक्काचा टॉपिक पाहिला, आणि दुसरीकडे DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वाचा टॉपिक पाहिला. आता दोन्ही टॉपिकचे सगळे कलम आपण सर्व व्यवस्थित पाहिले, पण तुम्हाला आतापर्यंत काही गोष्टी जाणवल्या असतील जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकला असेल आणि लेक्चर ऐकल्यानंतर मंथन केलं असेल, सर काय म्हणताय, सर नेमकं काय म्हणताय त्याचं मंथन केलं असेल, व्यवस्थित नोट्स असतील, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जे बेस्ट आहे, बायबल आहे, सगळं त्याच्यात मिळून जातं. बाकी कुठं काही पाहण्याची गरज नाही. आपले स्लाइड, लेक्चर आणि लक्ष्मीकांत सर 90% पॉलिश फिनिश, बेस्ट कॉम्बो आहे. ठीक आहे. तर हे जे आहे, त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील. आता साहजिकच आहे, तुम्ही फ्रेशर आहात, नवीन मुलं आहात सगळे. ओके. ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष घातले त्यांना प्रश्न पडत नाही, तुम्हाला कसं पडेल. पण तरी मी म्हणतोय की एकदा तुमचं ऍटलिस्ट ना, एकदा लेक्चर झालं, एकदा वाचलं, 2-3-4 वेळा वाचून जर झालं असेल पुस्तक किंवा नोट्स किंवा लेक्चर सुद्धा, आपण ऍटलिस्ट तुम्ही एकदा नाही 2-2दा जरी पाहिले असतील आणि त्याच्यानंतर प्लस 2-4 वेळा पुस्तक वाचलं असेल तर हा प्रश्न पडायला पाहिजे. आणि जर ह्याच्या अगोदरच पडला असेल तर अतिउत्तम. ओके. तर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, ते प्रश्न पडतात नंतर, आणि ते पडल्यानंतर मग वाद निर्माण होतो की मग याचं ऐकायचं का याचं ऐकायचं, FRचं ऐकायचं का DPSPचं ऐकायचं, FRला मान्यता द्यायची का DPSPला मान्यता द्यायची, FR म्हणतो ते खरं आहे त्याची अंमलबजावणी करायची का DPSP म्हणतो ते योग्य आहे म्हणून त्याची अंमलबजावणी करायची. हा प्रश्न आपल्याला नाही, हा मुळात प्रश्न पडतो सरकारला. आपल्याला तर पाहिजे, आपल्याला FRही पाहिजे, आपल्याला DPSP पाहिजे. व्यक्ती म्हणून व्यक्तिगत अधिकार FR मध्ये दिले, आणि समाज म्हणून समाजासाठी दिलेले अधिकार DPSP मध्ये दिलेले. त्यामुळे आपल्याला तर दोन्ही पाहिजेत. कधी कधी आपले अधिकार समाजाच्या अधिकारापासून वेगळे असतात, आपल्याला काहीतरी वेगळंच हवं असतं, समाजाला वेगळंच हवं असतं. त्यामुळे आपल्याला सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा हा संघर्ष दिसतो. आपल्याला आपलं लक्ष नसतं, आपलं कॉन्शियसली आपण आपलं माइंड तेवढं मायन्यूट गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण जीवन जगत असताना भलतेच काहीतरी आपलं चालू असतं. आपण शांत किती दिवसानंतर आपण मोबाईल बाजूला ठेवून, सगळे सोशल मीडिया बाजूला ठेवून, टीव्ही, आपले परिचयाचे लोक, आपले घरचे, किंबहुना आपले मित्र मैत्रिणी, कोणी यांच्यापासून दूर जाऊन एकांतात शांत कधी बसलोय का? किती वर्ष झालं असं की स्वतःशी कधी गप्पा मारल्यात का? प्रत्येक वेळेस गप्पा बोलायचं असेल, एंटरटेन करायचं असेल तर आपण कोणत्या ना कोणत्या साधनांचा उपयोग करतो. कधी मोबाईलचा असेल, कधी टीव्हीचा असेल, कधी कुठल्या कार्यक्रमाला जाऊन आपण वेळ घालत असेल, कधी मित्रमैत्रिणीला बोलून आपला वेळ जात असेल, कधी घरच्यांना बोलून जात असेल, कुठल्या ना कुणाला आपल्या पलीकडे बाहेर कुणाच तरी आपण उपयोग करतो आणि मग आपण एंटरटेन होत असतो. पण स्वतःमध्ये कधी एंटरटेन झालोय का? स्वतःला कधी वेळ दिलाय का? हा सुद्धा विचार करा मुलांना. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही असं विचार करायला लागला तेव्हा अभ्यासाची सुद्धा गती एक वेगळीच जाते. अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा निर्माण होतो. मेडिटेशन करणं, लिटल बिट एक्सरसाइज करणं, स्वतःला वेळ देणं, एकांतात बसणं, कधी या सृष्टी निर्माता जो ईश्वर आहे त्याला वेळ देणं, ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दिलं पाहिजे वेळ. पण ठीक असो, प्रत्येक शेवटी वैयक्तिक आहे ना, धार्मिक स्वातंत्र्य आहे. चलो, तर याच्यामध्ये वाद होतो. मग ऐकायचं कुणाचं? FRचं ऐकायचं, DPSP ऐकायचं? मग बराच वेळा हा सरकारला एक मोठा प्रश्न पडतो. सरकार समोर एक द्विधावस्था होते, किंवा DPSP मध्ये सांगितलंय की हे तुम्ही करा, हे तुम्ही करा म्हटले, आणि हे तर डायरेक्ट हक्क तुम्हाला मिळालेत, हे करा म्हणायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला मिळालेले, हे मिळालेले आहेत आणि हे अधिकार द्या म्हणलेत. मग कधी कधी काय होतं, हे दोन विरोधात जातात. इथं काहीतरी भलतंच लिहिलेलं आहे मूलभूत हक्कामध्ये, आणि DPSP मध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे. आणि तेव्हा दोन एकत्र पाहतो तेव्हा वाटतं अरे हे एकमेकाच्या उलट आहे, हे विरोधात आहे, हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, हे विरोधाभासी आहे, ऐकायचं कुणाचं? मग ह्याचं काय ह्याचं? असे प्रश्न पडले आणि दोघात विवाद निर्माण झाला. आणि तोच विवाद जेव्हा जेव्हा निर्माण झाला तेव्हा सरकारनं पाऊल काय उचललं आणि कोर्टानं काय पाऊल उचललं हे पाहणं म्हणजे या दोघातला संपूर्ण वादविवाद पाहणं. ठीक आहे. बघा, मी परत परत सांगतोय, साधारणतः 1 तास लागेल समजून घ्यायला, 1-1.5 तास लागेल. दम्मानं स्लो आहे, काही खूप कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये काय, एक घडामोडी होईल, ती घडामोडी झाली, काहीतरी वाद निर्माण होईल, वाद निर्माण झाला, सरकार काहीतरी करेल, सरकार काहीतरी करेल, मग लगेच ती केस कुठं जाते? कोर्टात जाते. कोर्ट चेक करतं बरोबर आहे का चूक आहे. काय चेक करतं? संविधानानुसार बरोबर आहे का चूक. कोर्टाचं काम काय असतं? येस, काय असतं की जे काही गोष्ट सरकार करेल ते संविधानानुसार, कॉन्स्टिट्यूशननुसार, भारतीय राज्यघटनेनुसार
बरोबर आहे का चूक आहे, चूक असेल तर काढून टाकतं, बरोबर असेल तर म्हणतं ठीक आहे कंटिन्यू करा सरकार. त्यामुळं इथे एखादी घडामोडी होईल, काहीतरी इश्यू घडेल, त्यानंतर सरकार काहीतरी करेल, त्यानंतर कोर्टात जाईल आणि कोर्ट सांगेल हे बरोबर आहे का चूक आहे, काय ठेवायचं काय काढून टाकायचं. परत मग त्या कोर्टानं काय केलं, परत सरकार काहीतरी करेल, परत मग ते सरकारने केले, परत कोर्टात जाईल. हे सिक्वेन्स आहे. त्यामुळे असे 4-5 इन्सिडेंट, 4-5 केसेस, 4-5 इश्यू आपण एकत्र घेणार. एकत्र म्हणजे ते जसं घडत गेलं तसं मी घेताना, म्हणजे असं घडलं त्यानंतर असं घडलं, त्यानंतर अशी रिॲक्शन आली, त्यानंतर ही ऍक्शन घडली, त्या ऍक्शनला ती रिॲक्शन आली, त्या ना मग कुणाची म्हणजे आहे असं सिक्वेन्सनं आपण घेणार आहोत. त्यामुळं साहजिकच आहे हा टॉपिक विद्यार्थी म्हणतात मला शिकवल्यानंतर सुद्धा, म्हणजे शिकवण्याच्या अगोदर तर ते विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला करावंच वाटत नाही, खूप कॉम्प्लेक्स आहे, खूप डिफिकल्ट वाटतं. पण मुळात तसं काहीच नाही. मी सिम्पल घेईन, हळू घेईल, आणि तुम्हाला माहिती आपण हळूवारच घेतो, गडबड करत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे ऐका, व्यवस्थित लिहून घेत चला जे मी म्हणतोय ते, म्हणजे नक्कीच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. चला तर मग बघा, पहिला व्यक्ती यामध्ये या वादविवादामध्ये FR DPSP मूलभूत अधिकार विरुद्ध मार्गदर्शक तत्वे सरकारने कुणाचं ऐकायचं. नंबर 1 आहे, एक व्यक्ती आहे चंपाकम दोराईराजन. चंपाकम दोराईराजन. फक्त मेन लिहून घेत चला, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी स्लाइड मध्ये आहेत, तुम्हाला त्या शेअर केल्या जातील, काळजी करायची नाही. थोडा लेट होतील पण मिळतील. चंपाकम दोराईराजन नावाचा एक ब्राह्मण व्यक्ती होता, ब्राह्मण स्टुडंट होता हा. ओके. ह्याला चांगले मार्क पडले होते, ह्याला चांगले मार्क पडले होते. हळूवार सांगतो, काळजी नका करू. त्याला चांगले मार्क पडले आणि त्याला वाटलं की आता मला MBBS करायचे. मला काय करायचे? MBBS करायचे मेडिकल कॉलेजमध्ये. तो मेडिकल कॉलेजमध्ये त्याने अप्लाय केलं आणि त्याला मार्क्स पण चांगले पडले होते, टॉपचे मार्क होते. त्यामुळे त्याला माहित होतं की मेडिकल कॉलेजला माझा नंबर लागणार. आनंदात होता, चांगले मार्क पडले होते आणि चांगले मार्क पडल्यामुळे साहजिकच कट ऑफच्या वर त्याचे मार्क होते. म्हणजे कट ऑफ म्हणण्यापेक्षा कट ऑफची गोष्ट त्यावेळेस नव्हती, कट ऑफ नाही, पण चांगले मार्क पडले होते जे तुम्हाला ऍडमिशन या मेडिकल कॉलेजमध्ये मिळणार होतं. असे मार्क त्याला पडले होते. त्याला वाटलं आता माझा नंबर लागणार. मेडिकल कॉलेजला त्याने अप्लाय केला, पण त्याच्या जागी दुसऱ्यालाच त्याला जी सीट मिळणार होती, त्याला जी एक MBBS ची सीट मिळणार होती, त्याला न मिळता दुसऱ्याला मिळाली आणि त्याचे मार्क्स कसे होते, याच्या तुलनेत कमी होते. कमी मार्क्स असताना दुसऱ्याला मिळाले, त्याचं नाव होतं रिझर्वेशन, आरक्षण. टॉपिक कॉम्प्लेक्स आहे, व्यवस्थित लक्ष द्या. काही नाही, सोपं आहे, अवघड याचा अर्थ असा नाही की, पण घडामोडी जास्त आहेत त्यामुळे कन्फ्युज होतं. मी एकदम सोपं करून सांगतो तुम्हाला, रिलॅक्स पण ऐका. चंपाकम दोराईराजन होता, एक ब्राह्मण विद्यार्थी होता, त्याला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं. चांगले मार्क पडले, त्याला वाटलं नंबर लागेल, सगळ्यालाच वाटलं नंबर लागेल. अप्लाय केला, पण नंतर कळालं की त्याला जास्त मार्क असून सुद्धा त्याला ऍडमिशन भेटलं नाही, आणि एका व्यक्तीला कमी मार्क्स असताना सुद्धा त्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. त्याला नाव दिलं गेलं रिझर्वेशन आहे. त्याला कळलं की रिझर्वेशनची सीट आहे, त्यामुळे यालाच मिळेल, तुला मिळणार नाही. दोराईराजन कुठंतरी 8वी 9वी 10वीला अभ्यास केला होता, कॉन्स्टिट्यूशनचा संविधानाचा अभ्यास केला होता, आणि त्याच्या डोळ्याला पडलं कलम 15. त्याच्या डोळ्याला पडलं कलम 19. कलम 29 असेल, 30 असेल. बरोबर. आणि जेव्हा त्याने कलम 15 पाहिलं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कलम 15 सांगते की कोणालाही धर्मावरून किंवा जातीवरून, आता हे प्रश्न इथे है ना, धर्मावरून किंवा जातीवरून भेदभाव नाही म्हणते हे. प्लस 29 पर्टिक्युलर क्लॉज 2, 29
2 सांगते की कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जे राज्याच्या द्वारे चालवले जाते, राज्याच्या फंडिंग मधून जाते, तिथं धर्म जातवरून त्या शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन देताना भेदभाव केला जाणार नाही. ते म्हणला हे कलम 15 आहे, कलम 29(2) आहे. इथं तर सांगते की जातीवरून भेदभाव केला जाणार नाही, आणि तिथं विशिष्ट जातीला रिझर्वेशन दिलेलं आहे, आणि मला चांगले मार्क पडून मी विशिष्ट जातीचा आहे म्हणून मला ऍडमिशन नाकारलं जात आहे. इथं तर कलम 15 म्हणते की भेदभाव केला जाणार नाही, धर्म जात कुठल्याही गोष्टीवरून भेदभाव केला जाणार नाही. 29(2) मध्ये परत लिहिले की शैक्षणिक संस्थांमध्ये भेदभाव केला जाणार नाही धर्माच्या नावानं किंवा जातीच्या नावानं. आणि इथं तर भेदभाव केला जातोय. हे आहे मद्रासचं कॉलेज आहे, चेन्नई. मद्रास म्हणजे आजचं चेन्नई, तमिळनाडूमध्ये. तिथं तर मात्र जातीच्या बेसिसवर भेदभाव केला गेला की एक जातीचा व्यक्ती आहे, त्याला कमी मार्क पडले तरी ऍडमिशन, आणि ह्याला जास्त मार्क पडले तरी ऍडमिशन नाही. मग हा क्लिअर भेदभाव आहे. मग त्याला आणि त्याने बघितलं की कलम 15 मध्ये सांगितले की धर्म जातीवरून भेदभाव नाही. 29(2) मध्ये सांगितलं शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन देताना धर्म जातीवरून भेदभाव नाही. मग तो म्हटला मी कोर्टात जाणार होता. तो कोर्टात गेला, साहजिकच. कुठं? सुप्रीम कोर्टात. काय केला? कलम 32 सांगतं जेव्हा जेव्हा फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होईल, जेव्हा जेव्हा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होईल, तेव्हा तुम्ही डायरेक्ट 32 नुसार कोर्टात जाऊ शकता आणि आपल्या फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन करू शकता, आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकता. त्यामुळे 32चा वापर करून तो कोर्टात गेला आणि कोर्टाला सांगितलं दोराराजननं, चंपाकम दोराराजननं, की कलम 15चं, कलम 14 सुद्धा असमानता इथं 14 म्हणतं समान असले पाहिजे सगळे. कलम 14 असेल, कलम 15 असेल आणि 29(2) असेल, माझे धर्म आणि जातीवरून भेदभाव केला जाणार नाही हे 15 मध्ये लिहिले, 29(2) मध्ये लिहिले. इथं मात्र माझ्यासोबत भेदभाव झालेला आहे आणि कलम 32 मध्ये मला तो अधिकार दिलाय. म्हणून माय लॉर्ड सुप्रीम कोर्ट, मी तुमच्या समोर आलोय की तुम्ही माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करा, कारण मला चांगले मार्क पडून सुद्धा माझ्यासोबत भेदभाव झालेला आहे. त्यामुळे माझे मूलभूत अधिकार कलम 15(1)(2) आणि कलम 29 क्लॉज 2 चं उल्लंघन झालेलं आहे. माझ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. या कॉलेजनं, मद्रासच्या कॉलेजनं हे उल्लंघन केलेलं आहे, कारण ते म्हणतायत की या जातीला आरक्षण आहे. आणि मी 15 वाचतो, जेव्हा मी 15 वाचतो, जेव्हा मी 29(2) वाचतो, तेव्हा तिथं तर सांगितले की जातीवरून कुणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, म्हणजे जातीवरून आरक्षण देता येत नाही. मग हा माझा जो भेदभाव आहे, हा माझ्या फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन करा सुप्रीम कोर्ट, माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करा, माझ्यासोबत माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे. असं जेव्हा चंपाकम दोराराजननं कोर्टासमोर म्हटलं, तेव्हा कोर्टानं म्हणलं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. 15 असेल, 15(1) असेल, 15(2) असेल, 29(2) असेल की भेदभाव होणार नाही, कुणासोबतही भेदभाव होणार नाही. बरोबर आहे. आणि इथं कसा काय भेदभाव केला गेला? मग हा प्रश्न बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट म्हणलं बरोबर आहे. लगेच सरकार आलं. हे झाली चंपाकमची बाजू, चंपाकमने ही बाजू मांडली. लगेच सरकार आलं, सरकारने सरकारची बाजू मांडली. सरकार म्हणलं ठीक आहे, चंपाकम म्हणतो ते बरोबर आहे, ते घटनेमध्ये लिहिलेलं आहे. 15 क्लॉज 1, 15 क्लॉज 2, 29 क्लॉज 2 मध्ये लिहिलेलं आहे, नो डाऊट अबाउट इट. सरकार म्हणलं पण माझ्याकडे सुद्धा संविधान आहे. तुम्ही फक्त चंपाकमच संविधान वाचतो का? सरकार म्हणलं मी सुद्धा वाचन करतो. ते म्हणजे तू काय वाचलास? तेव्हा त्याने सांगितलं मी कलम 46चं वाचन केलेलं आहे. काय आहे 46 विचारलं तर तेव्हा त्यानं सांगितलं शेड्यूल कास्ट, अनुसूचित जातीचे लोक, अनुसूचित जमातीचे लोक, शेड्यूल ट्राईब्स, आदिवासी जमातीचे, किंवा सामाजिक किंवा आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक किंवा आर्थिक, सोशली अँड इकॉनॉमिकल दुर्बल घटक, यांच्यासाठी, यांच्यावर अन्याय होत असेल त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा अधिकार सरकारला आहे. यांच्यासाठी विशेष काहीतरी करण्याचा, यांच्यासाठी विशेष प्रावधान करण्याचा अधिकार सरकारला आहे. हे 46 मध्ये लिहिले आणि सांगितले सरकारने असं करा. डीपीएसपी मध्ये सांगितले सरकारने अपेक्षित आहे करणं. त्यामुळे आम्ही या SC ST लोकांसाठी आम्ही विशेष काहीतरी केले. त्यांना 1-2 मार्क कमी पडले तरी आम्ही त्यांना ऍडमिशन देण्याचं ठरवलंय. त्यांच्यासाठी रिझर्वेशन, त्यांच्यासाठी आरक्षण देण्याचं काम आम्ही केले, कारण ह्यांच्यावर अनेक वर्षापासून जुलूम झालाय, अनेक वर्षापासून यांच्यावर अन्याय झालाय, अनेक वर्षापासून हे समाजापासून पीडित राहिलेले आहेत, शोषित आहेत, यांचे अनेक पिढ्या गेल्यात,
कुठलंही यांना वर्चस्व मिळालं नाही, कुठलंही यांना साधन मिळालं नाही, कुठलीही सुख संपत्ती मिळाली नाही, कुठली सुख सुविधा मिळाली नाही. साहजिकच यांचं शोषण झालेलं आहे, हे पीडित आहेत म्हणून यांना काही थोडे मार्क पडले, तरी सुद्धा हे समाजापासून खूप दूर राहिलेले आहेत, प्रगतीपासून खूप दूर राहिलेले आहेत, म्हणून आम्ही यांना थोडस पुढे ढकलतोय, म्हणून यांच्यासाठी आम्ही विशेष प्रावधान करतोय. आणि हे 46 मध्ये दिले, हे सुद्धा संविधानात आहे. आणि म्हणून आम्ही यांच्यासाठी कमी मार्क पडले तरी रिझर्वेशनची प्रोव्हिजन आणलेली आहे, यांच्यासाठी विशेष आरक्षण आम्ही केलेलं आहे, कारण 46 सांगतंय म्हणून आम्ही केलेलं आहे आणि हे संविधानात आहे, हे डीपीएसपी मध्ये आहे. कोर्टासमोर बाजू मांडली. कोर्ट म्हणाले बरोबर आहे. कोर्टाने काय म्हटलं? बरोबर आहे. वरी बरोबर म्हटलं, यांनाही म्हटलं तुझंही बरोबर आहे. तू जे म्हणतोय की भेदभाव करायचं नाही, माझ्यासोबत भेदभाव झालाय, धर्म जातीवरून भेदभाव करायचं नाही. 15 मध्ये 29(2) मध्ये सांगितले शैक्षणिक संस्थांमध्ये जर धर्म असेल, जात असेल पाहून भेदभाव केला जाणार नाही, सगळ्याला समान ट्रीटमेंट दिली जाईल. मग मात्र माझ्यासोबत भेदभाव झालाय, मला मार्क असून सुद्धा मला ऍडमिशन मिळालं नाही, माझ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाले. कोर्ट म्हणलं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, तुझ्यासोबत भेदभाव झालाय, भेदभाव करायचं नाही हे सांगितले फंडामेंटल राईट मध्ये, तुझं बरोबर आहे. 15-29, 15चं आणि 29(2)चं उल्लंघन झालेलं आहे. नो डाऊट चंपाकम, तू म्हणतो ते बरोबर आहे, तुझ्यासोबत तुझ्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. कोर्ट सरकारला विचारलं आणि सरकारने सांगितलं 46चं उल्लंघन, 46 नुसार आम्ही काम करतोय, संविधानानुसार काम करतोय, या लोकांसाठी विशेष प्रावधान, विशेष काहीतरी करण्यासाठी आम्ही काम करतोय आणि हे आम्हाला सुद्धा संविधानात सांगितले, हे डीपीएसपी मध्ये आहे आणि त्यानुसार आम्ही रिझर्वेशन दिलेलं आहे, आम्हाला तो अधिकार आहे. जेव्हा असे सरकारने बाजू मांडली कलम 46च्या माध्यमातून, डीपीएसपीच्या माध्यमातून, तेव्हा कोर्टाने म्हणलं बरोबर आहे, 46 मध्ये लिहिले आणि त्यानुसार तुम्ही करताय, नो डाऊट तुमचंही बरोबर आहे. मग कोर्टाला दोघांचंही बरोबर आहे, मग ऐकायचं कुणाचं? इथं इनडायरेक्टली सांगितलं यांच्यासाठी विशेष करा. जेव्हा विशेष करायला जातो तेव्हा वरचं कलमचं व्हायलेशन होतं. हे विशेष करायला जाऊन तर वर भेदभाव झाला ना, हे नसतं करायला गेलो असतो तर भेदभाव झाला नसता. मग कलम 15-29(2)चं ऐकायचं का 46चं ऐकायचं हा प्रश्न पडला. FRचं ऐकायचं का डीपीएसपीचं ऐकायचं हा प्रश्न पडला. ऐकायचं कोणाचं? 15(1)(2) असेल किंवा 29(2) असेल, हे म्हणते भेदभाव नाही, धर्मावरून, जातीवरून कुणाला आरक्षण देता येत नाही. भेदभाव नाही म्हणजे कुणाला आरक्षण देता येत नाही, असं स्पष्ट अर्थ होतो याचा. हे 15 आणि 29(2) सांगतं. विरुद्ध 46 म्हणतं एससीच्या लोकांना, एसटीच्या लोकांना किंवा आर्थिक किंवा सामाजिक दुर्बल घटकांना यांच्यासाठी विशेष काहीतरी करा, यांच्यासाठी विशेष करा, स्पेशल काहीतरी करा, म्हणजे वेगळं काहीतरी करा. वेगळं म्हणून सरकारनं आरक्षण दिलं, हे 46 सांगतं. मग ऐकायचं कोणाचं? हे म्हणतं आरक्षण देऊ नका, हे म्हणतं आरक्षण द्या. FR आरक्षण नाही द्या, सगळ्यांना सारखं वागवा, कोणासोबत भेदभाव करू नका. आणि 46 अप्रत्यक्ष पद्धतीने सांगतं यांच्यासाठी विशेष करा. मग विशेष काय करा? तर आरक्षण देऊ शकता, यांना कमी मार्क पडले तरी पुढे ढकलू शकता. मग थोडक्यात काय, हे आरक्षणाच्या विरोधात आहे, हे आरक्षण देण्याच्या बाजूने बोलतं. त्यामुळं हे FR सांगतं की नका आणि डीपीएस सांगतं की द्या. मग आता ऐकायचं कोणाचं? आणि कोर्टानं म्हणलं चंपाकमची बाजू बरोबर आहे, सरकारची बाजू बरोबर आहे. त्या कोर्ट म्हणलं बाजू तर दोघांची बरोबर आहे, दोघंही संविधान जे लिहिले त्यानुसारच सांगताय. पण कोर्ट म्हणालं चंपाकम दोरायजन केसमध्ये कोर्टानं उत्तर दिलं. तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल. कोर्ट म्हणलं, काय म्हणलं असेल कोर्ट? FR जे आहेत ते जस्टिसिएबल आहे, FRचं उल्लंघन झालं की त्याला न्याय देण्याचं काम माझं आहे. डीपीएसपी जे आहे ते सरकारने हळूहळू करावं. FR हे जस्टिसिएबल आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे FRचं उल्लंघन करता कामा नये. FR पेक्षा डीपीएसपी पेक्षा FR कसे आहेत? महत्वाचे आहेत. FR ला प्राधान्य देणं गरजेचं आहे, FR ला प्रथम स्थान घेणं गरजेचं आहे. FR मध्ये जे लिहिले त्याला पहिलं स्थान देणं गरजेचं आहे, त्याला प्राथमिकता देणं गरजेचं आहे, त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. FRचं ऐकणं गरजेचं आहे डीपीएसपीच्या तुलनेत. त्यामुळं ते म्हणले की FRचं ऐका. आणि म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला की भेदभाव करू नका. चंपाकम दोरायजन सोबत जो भेदभाव झालेला आहे, तुम्ही जे
म्हटलंय की 46चं ऐकून आम्ही आरक्षण देतोय, ते आरक्षण काढा, कारण ते आरक्षण फंडामेंटल राईटमध्ये दिले गेलेलं नाही. फंडामेंटल राईटमध्ये मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत, न्यायालयात दाद मागता येते, त्याचं संरक्षण करणं माझा अधिकार आहे. डीपीएसपी हे न्यायप्रविष्ट नाहीत, त्यामुळं मला FRचं प्राधान्य द्यावं लागेल. FR खूप महत्वाचे आहेत डीपीएसपीच्या तुलनेमध्ये, त्यामुळे FR मध्ये जे लिहिले तेच होईल. डीपीएसपी मध्ये जे लिहिले तुलनात्मक दृष्ट्या, कंपॅरेटिव्ह दृष्ट्या FRच्या तुलनेमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळं कोर्टानं पहिल्यांदा FRला या ठिकाणी प्राधान्यता दिली. ही केस आहे 1951ची. 1951 बघा आता, 1951 FRचं ऐका असं म्हणून सांगितलं. FR जस्टिसेबल आहेत असं सांगितलं. FR मध्ये जे लिहिले तेच. आता कोण हारलं? चंपाकमनं केस इथपर्यंत जिंकली, सरकारला हारली. सरकारला आला राग. सरकार म्हणलं आता रिझर्वेशन कसं द्यायचं, आता आरक्षण कसं द्यायचं, आता आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांसाठी काम कसं करायचं, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कसं द्यायचं, त्यांच्यासाठी विशेष कसं करायचं. असं विशेष करता येणार नाही. प्रत्येक वेळेस लोक म्हणतील फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होतंय, मूलभूत अधिकाराचं व्हायलेशन होतंय, भेदभाव होतोय असं म्हणतील. मग आम्ही आरक्षण कसं देणार आणि कसं यांना आरक्षण टिकवायचं. म्हणून सरकारला प्रश्न पडला. मग सरकारनं परत एकदा 1951चा डिसिजन ऐकला. जेव्हा सरकारने 1951चा डिसिजन ऐकला, व्यवस्थित अभ्यास केला, शांततेत अभ्यास केला, एक एक शब्दावर नीट नजर फिरवली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो FR आहे, जो मूलभूत अधिकार आहे, जो मूलभूत अधिकार आहे, ते FR कडे जेव्हा बघायला लागले तेव्हा लिहिले की FRला प्रायोरिटी आहे डीपीएसपीच्या तुलनेमध्ये. ओके, ठीक आहे. ओके, म्हणजे काही असेल तर FRला पहिली प्राधान्यता असेल, FRचं ऐकलं जाईल असं जेव्हा कोर्टानं सांगितलं तेव्हा सरकारला म्हणजे संसदेला जाग आली आणि संसदेने म्हणजे सरकारने एक नवीन चालाकी केली, नवीन एक प्रयोग केला आणि सांगितलं ओके FRला प्राधान्यता काय, FRला मानताय का, FRचं ऐकताय का, डीपीएसपीच्या तुलनेत FRला प्राधान्यता आहे का, FRला मानणार का. ठीक आहे, मग आम्ही जे 46 मध्ये बोललो होतो, जे 46 मध्ये आहे त्या 46 मध्ये जे आहे, पण हे 46 आमचं डीपीएसपी मध्ये आहे ना, त्यामुळे तुम्ही ऐकत नाही ना कोर्ट, त्यामुळे तुम्ही चुकीचं म्हणताय ना. मग आम्ही काय करू, हे डीपीएसपीचं जे आहे ना ते बिचार डीपीएसपी मध्ये आहे म्हणून ऐकत नाही, FR मध्ये असतं तर ऐकलं असतं. FRला प्राधान्य देताय ना, मग आम्ही काय करू, या डीपीएसपी मधलं सगळं आम्ही कुठे टाकू, आम्ही FR मध्ये टाकू, मूलभूत हक्कामध्ये टाकू, मूलभूत अधिकारामध्ये टाकू. आणि मग पहिली घटना दुरुस्ती या संसदेने केली, फर्स्ट अमेंडमेंट, फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, पहिली घटना दुरुस्ती. आणि पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये दोन गोष्टी केल्या. 15 क्लॉज 4 ऍड केलं. घटना दुरुस्ती करणं म्हणजे घटनेत काहीतरी बदल करणं, घटनेत एकतर ऍड करणं किंवा घटनेत ते काढून टाकणं. मग घटनेमध्ये बदल केला आणि 15(4) नावाचा घटक ऍड केला आणि ऍड करून सांगितलं SC ST आणि सामाजिक व शैक्षणिक असा शब्द ऍड केला. सामाजिक व शैक्षणिक दुर्बल घटक असेल, मागास घटक असतील, त्यांच्यासाठी विशेष काहीतरी करण्याचा अधिकार सरकारला आहे, विशेष प्रावधान करण्याचा अधिकार राज्याला असेल असं सांगितलं. आणि एक 9वी सूची ऍड केली, 9th शेड्यूल, 9वी सूची. आणि त्याच्यात असे विषय टाकले जातील म्हणून सांगितलं ज्या विषयाला न्यायालय काहीच करू शकणार नाही, न्यायालयापासून संरक्षण देण्यात आलं. ठीक आहे, सध्यापुरतं हे लक्षात ठेवा. 9वी सूची एक ऍड केली घटनेमध्ये, एक सूची म्हणून ऍड केली, त्याच्यामध्ये जे जे विषय येतील त्या विषयाला न्यायालय काही बोलणार नाही, न्यायालयापासून संरक्षण असेल, न्यायालय पुनर्लोकन करणार नाही, अशी एक सूचना. हे बोलू आपण 9वी बद्दल. 15(4) ऍड केलं आणि 15(4) मध्ये सांगितलं अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग असेल, त्यांच्यासाठी विशेष सरकारला काहीतरी करता येईल, राज्याला काहीतरी करता येईल, त्यासाठी राज्य करू शकेल. मग आता 15(4) आलं.
आता हा काय झाला, हा फंडामेंटल राईट मध्ये आलं. हे आता हे फंडामेंटल राईट मध्ये आलं. मग आता फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होऊ शकते का? होऊ शकते. नाही झालं तर लोक कोर्टात जातील आणि कोर्टाला काय म्हणावं लागेल, एफ आरचं मला ऐकावं लागेल. आता एफ आरचाच भाग बनलाय आणि आता आरक्षण देता येईल. विशेष या लोकांसाठी सरकारला करता येईल, कारण एफ आर आहे. आणि सरकारनं केलं. विचार करा, सरकारनं किती आयडिया केली. सरकारनं केस हारली. सरकारला वाटलं डीपीएसपीचं ऐकेल, तेव्हा कोर्टानं सांगितलं बाबा डीपीएसपीच्या तुलनेमध्ये मला एफ आरच ऐकावं लागेल, एफ आरलाच प्राधान्यता द्यावी लागेल, एफ आर मध्ये जे दिले तेच ऐकावं लागेल, मला डीपीएसपी ऐकता येणार नाही. आणि म्हणून सरकारनं असं केलं, ठीक आहे मी घटनेमध्ये बदल करतो, मला जे हवंय ते एफ आर मध्येच टाकतो, मला जे हवंय जे डीपीएसपी मध्ये होतं डीपीएसपी नुसार मी करत होतो, मग मी काय करतो, मी तो भाग आता स्वतः एफ आर मध्येच टाकतो. म्हणून 15(4) मध्ये टाकला आणि सांगितलं की यांच्यासाठी विशेष करण्याचा अधिकार आहे आणि तोच फंडामेंटल राईट राहील. आणि सरकारनं केलं. ठीक आहे, ओके, ग्रेट. दिवस असे निघून गेले आणि आरक्षणच एका अर्थाने, काही अर्थानं आरक्षणच अप्रत्यक्ष पद्धतीनं 15(4)च्या माध्यमातून सरकारनं आरक्षण लागू केलं. सरकार चालू ठेवलं. सरकारनं ते आरक्षण फंडामेंटल राईटच्या स्वरूपात आणलं. आता कोणी चॅलेंज करू शकत नव्हतं, कारण कोर्टाचं म्हणणं होतं की एफ आरलाच फॉलो करावं लागेल डीपीएसपीच्या तुलनेमध्ये. मग डीपीएसपीचाच भाग एफ आर मध्ये सरकारनं आणला होता आणि एफ आर चालू होतं. त्याच्यानंतर हे सुरू होतं. त्याच्यानंतर दुसरी केस होते गोलकनाथ केस. चंपकम दरारोजन झाली, पहिली घटना दुरुस्ती झाली. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. लक्षात आहे का? या गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. गोलकनाथ 1967 चा तो दिवस. गोलकनाथ एक मोठे जमीनदार आहेत मित्रांनो, मोठे जमीनदार आहेत, पंजाबचे मोठे जमीनदार आहेत. भयंकर प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीकडे. फील करा, मोठा जमीनदार माणूस आहे आणि त्याचीच प्रॉपर्टी सरकारने घेतली नाही. पंजाबमध्ये अचानकच त्यावेळी जमीन सुधारणा सुरू झाली. जमीन सुधारणा सुरू झाली, लँड रिफॉर्म सुरू झाले आणि लँड रिफॉर्म्स मध्ये सांगितलं की प्रत्येकाला जमीन आता द्यायचंय, प्रत्येकाला प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करायचंय, प्रत्येकाला काही ना काही संपत्ती मिळाली पाहिजे. म्हणून श्रीमंताची जमीन घ्या आणि गरिबांना वाटा, श्रीमंताची जमीन घ्या आणि गरिबांना वाटा. आणि हा श्रीमंत भेटला गोलकनाथ. असे अनेक जमीनदार एकत्र आले. त्यांच्या सगळ्या जमिनी सरकारने जमीन सुधारण्याच्या नावाखाली गरिबांना वाटायला चालू केले. अनेक जमीनदारांच्या जमिनी या गरिबांना चालल्या आणि अचानकच हे सगळे जमीनदार एकत्र झाले. त्यांना राग आला आणि ते गेले कोर्टात. त्यांनी सुद्धा एक एनसीआरटी वाचली होती. त्यांनी सुद्धा कुठल्या तरी एनसीआरटीच्या पोरातलं एनसीआरटीचं पुस्तक पडलं होतं आणि जमीनदारांना हातात आलं आणि त्यांना लक्षात आलं की माझ्याकडे 19F नावाचा एक घटक आहे. ही गोष्ट मी करतो 1967 ची. त्यावेळेस 19F होता. 19F मध्ये होतं की मला संपत्तीचा अधिकार आहे, मला संपत्तीचा अधिकार आहे. आणि त्याचबरोबर 31 मध्ये सुद्धा होतं संपत्तीचा अधिकार. इथे लिहिलं होतं. इथंही 31 नुसार संपत्तीचा अधिकार होता. 19F मध्ये पण संपत्तीचा अधिकार होता. साहजिकच हे फंडामेंटल राईट मधलं, म्हणजे हा माझा मूलभूत अधिकार आहे 19F आणि 31 नुसार. आणि माझा मूलभूत अधिकार असताना माझी संपत्ती, माझा मूलभूत अधिकार आहे संपत्ती कमवणं, संपत्ती ठेवणं, संपत्ती अर्जित करणं, राईट टू प्रॉपर्टी. आणि माझा हा मूलभूत अधिकार हे सरकार कसं काय घेतंय आणि घेऊन गरिबांना वाटायला लागले, माझी परवानगी नाही. म्हणजे असे सगळे जमीनदार म्हणले की आपल्या मूलभूत अधिकाराचं काय झाले, उल्लंघन झाले. मग आपण लगेच एका दुसऱ्या पोरानं वाचलं. अजून एक एनसीआरटी पडली होती आणि त्यात लिहिलं होतं की जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं, फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं, तर तुम्ही 32चा वापर करून कुठे जाऊ शकता, कोर्टात जाऊ शकता. आणि हे कोर्टात गेले आणि कोर्टाला सांगितलं, काय सांगितलं, कोर्टाला सांगितलं, कोर्ट माझ्या 19 क्लॉज F 31 संपत्तीचा अधिकार हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि ह्याचं उल्लंघन झालेलं आहे. मला काय पाहिजे, मला न्याय पाहिजे. सगळ्यांना न्याय पाहिजे. बघा, एमपीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे, यूपीसीच्या विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, बिझनेसमॅनला न्याय पाहिजे, सगळ्यांना न्याय पाहिजे. मग हे सगळे जमीनदार गेले की माझा संपत्तीचा अधिकार सरकारनं काढून घेतले आणि संपत्ती अधिकार हा माझा फंडामेंटल राईट आहे आणि आता माझं व्हायलेशन झाले. माझा अधिकार फंडामेंटल राईट काढून घेतलाय, माझा मूलभूत अधिकार काढून घेतलाय. तर तुम्ही कलम 32 नुसार मला न्याय द्या, माझ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करा. कारण मूलभूत अधिकार संरक्षण करणं तुमच्या हातात आहे. ओके, कोर्टाने पूर्ण बाजू ऐकले आणि कोर्ट म्हणलं बरोबर आहे.
19F नुसार 31 नुसार संपत्तीचा अधिकार असतो प्रत्येक व्यक्तीला. संपत्तीचा अधिकार सरकार काढून घेऊ शकत नाही. आणि तुमचा अधिकार जे म्हणताय की तुमची ती संपत्ती होती तर आहे, तुमचा तो मूलभूत अधिकार होता तर आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. तुमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. करेक्ट आहे. सरकारला विचारलं तुमचं काही म्हणणं आहे का? दुसरी बाजू सरकार म्हणलं हो, हे जर म्हणत असतील की फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालेलं आहे आणि संविधानात लिहिलेलं आहे तर आम्ही सुद्धा संविधानानुसारच काम करतोय. कोर्ट आम्हाला नाव नका ठेवू, आम्ही सुद्धा संविधानाच्या बाहेर जात नाही, आम्ही सुद्धा इमानदार आहोत, आम्हाला सुद्धा संविधानावर प्रेम आहे, आम्ही सुद्धा संविधानानुसारच काम करतोय, कॉन्स्टिट्यूशन नुसारच काम करतोय. फक्त आम्ही एवढंच आहे, हे मागच्या चॅप्टर नुसार काम करतायत, मागच्या चॅप्टर नुसार काम करतायत, आम्ही डीपीएस आम्ही पुढच्या टॉपिक नुसार, आम्ही नेहमी पुढे असतो लोकांच्या. सरकार म्हणतं की लोक एफआर नुसार बोलतायत, आम्ही त्याच्या पुढे गेलोय, आम्ही खूप प्रगती लावली, आम्ही खूप प्रगती केली, आम्ही डीपीएसपी नुसार काम करतोय. डीपीएसपी मध्ये आम्ही कलम असलं 39B आणि C, आम्ही कलम असलं 39B आणि C, आणि 39B आणि C मध्ये वाचा, काढा पुस्तकं. 39B मध्ये सांगितले. आता आम्ही B आणि C चा फरक नाही सांगत, डीपीएसपीच्या टॉपिक मध्ये मी ऑलरेडी बोललेलो B आणि C चा फरक. पण त्याचा अर्थ असा होतो की संपत्तीचं काय केलं पाहिजे, वाटप केलं पाहिजे. संपत्तीचे केंद्रीकरण होता कामा नये, संपत्ती एकाच ठिकाणी जाता कामा नये, प्रत्येकाला समान संपत्ती मिळाली पाहिजे, प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. संपत्ती एकाच ठिकाणी असेल तर सरकारने ती संपत्ती घ्यावी आणि त्याचं वाटप करावं, रिसोर्सचं डिस्ट्रीब्युशन करावं, त्या संसाधनाचं वितरण करावं. आणि मग याचा अर्थ प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करायला सांगितले. 32C सांगतं की संपत्ती एकाच ठिकाणी जाऊ नये. आणि म्हणून ऍज अ पंजाब गव्हर्नमेंट आम्ही जमीन सुधारणा केली. काही लोकांकडेच सगळी प्रॉपर्टी गेली होती, काही लोकांकडेच जमिनी गेल्या होत्या, म्हणून आम्ही त्या जमिनी घेतोय, आता वाटप करतोय, संसाधनाचं वाटप करतोय. समानता आणणं आमचा समानता आणा असा 39B मध्ये C मध्ये सांगितले. 39B आणि C मध्ये सांगितले संपत्तीचं केंद्रीकरण करू नका, संपत्तीला विकेंद्रीकरण करा, संपत्तीचं वाटप करा, आणि आम्ही तेच करतोय. आमचं काय चुकलं असं पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलं. तेव्हा कोर्ट म्हणाला B आणि C बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही सुद्धा संविधानानुसार काम केलेलं आहे, तुमचंही बरोबर आहे आणि यांचंही बरोबर आहे. पण शेवटी फंडामेंटल राईट मध्ये 19F नुसार संपत्तीचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या संपत्तीचा अधिकार आहे, तो प्रोटेक्ट करण्याचा अधिकार आहे. 31 नुसार तो पण अधिकार आहे. असं गोलकनाथ किंवा सर्व ते जमीनदार म्हणत होते. विरुद्ध डीपीएसपी मध्ये 39B आणि C पंजाब सरकार सांगत होतं. म्हणजे हा संघर्ष पेटला. एफआरचं आहे इथं प्रॉपर्टीचा अधिकार आहे आणि त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करण्याचा अधिकार आहे. इथं प्रॉपर्टी आपापली टिकवण्याचा अधिकार आपल्याला आहे, आपल्याला तो अधिकार आहे की माझी संपत्ती मी ठेवणार, तो अधिकार तुम्हाला आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की प्रॉपर्टी घ्या आणि प्रॉपर्टीचं वाटप करा. मग कोणाचं ऐकायचं, एफआरचं ऐकायचं का डीपीएसपीचं ऐकायचं, मूलभूत हक्काचं ऐकायचं का मार्गदर्शक तत्वाचं ऐकायचं? मग कोर्ट म्हणाले थांबा, बरोबर तर दोघांचं हे आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, डीपीएसपी नुसार ते बरोबर आहे. कोर्ट म्हणलं एफआरचं ऐकायचं. कोर्ट म्हणाल एफआरचं ऐकायचं. एफआर आर जस्टिसिएबल, एफआरलाच प्राधान्यता द्या, एफआरच ऐका, एफआरलाच प्रायोरिटी द्या, एफआरलाच प्राधान्य द्या. डीपीएसपीच्या तुलनेमध्ये एफआर मोठा आहे डीपीएस पेक्षा, असं क्लिअरली गोलकनाथ केस मध्ये कोर्टानं सांगितलं. एवढंच नाही सांगितलं बघा, अजून 2 शब्द वापरले आणि त्यामुळे गोंधळ झाला आणि म्हणून आपला सिलेबस पण वाढला मित्रांनो. एफआर ला प्रायोरिटी द्या, एफआरच्या तुलनेमध्ये डीपीएसपी गौण आहे, दुय्यम आहे, एफआरलाच प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, एफआरच ऐकलं गेलं पाहिजे आणि एफआर मध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही. एफआर इज सॅक्रोसॅन्ट, हे पवित्र आहे, याच्याला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. एफआर काय आहे? हे पवित्र आहे, याला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही.
याचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही, FR ला हात सुद्धा लावता येत नाही, एवढं पवित्र आहे. त्यामुळे FR एवढं पवित्र आहे, FR लाच प्राधान्य दिलं पाहिजे, FRच ऐकलं पाहिजे. आणि वरून सांगितलं FR सॅक्रोस्कॅन्ट आहे, FR ला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. आता बघा, FR ला प्रायोरिटी आहे, FRचा ऐका. पहिल्या केसमध्ये सांगितलं तर आताही सांगितलं, फक्त आता एक्स्ट्रा काय सांगितलं की FR ला हात लावू नका, FR पवित्र आहे. याचा अर्थ इथं कोण हरलं? गोलकनाथ जिंकलं. इथं कोण जिंकलं? कोण हरलं? परत सरकार हरलं. सरकारला परत हार बसावी लागली. आणि सरकार हरलं की सरकार म्हणले ठीक आहे, FR मोठा आहे का, FRचं ऐकायचंय का, FR लाच प्राधान्य देणार का, DPSP देणार नाही का, मग आम्ही पण हुशार आहे. संसदेने केली 24वी घटना दुरुस्ती आणि 25वी घटना दुरुस्ती. चोवीसव्या घटना दुरुस्तीमध्ये सांगितलं सरकार काय सांगितलं? कलम 13 मध्ये, कलम 13 सांगतं की मूलभूत हक्काच्या विरोधात कोणताही कायदा टिकणार नाही. जे कोणताही कायदा, नीट लक्ष द्या, कॉम्प्लेक्स वाटत असेल थोडं मी काय करतो थांबा, एवढंच लक्ष द्या. आता सध्या हे नका घेऊ, चला मी नंतर सांगतो ही बाब. फक्त 24चा डायरेक्ट अर्थ सांगू आपण, मधले तपशील सांगायला गेलो तर कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होईल. डायरेक्ट तुम्हाला अर्थ सांगतो. 24ची घटना दुरुस्ती, त्याच्यात असं सांगितलं, संसद कलम 368 चा वापर करू शकते. ओके, असं काय सांगितलं? कारण कलम 368 मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की संसद घटनेमध्ये बदल करू शकते. काय लिहिलेलं आहे? संसद घटनेमध्ये बदल करू शकते. संसद घटनेत बदल करू शकते. संसद कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे संविधानामध्ये बदल करू शकते. मग मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते का? तो पण ते पण संविधानाचाच भाग आहे. मूलभूत अधिकार टॉपिक हा सुद्धा संविधानाचाच भाग आहे, हा सुद्धा घटनेचाच भाग आहे, म्हणजे बदल करू शकते. पण कोर्टानं काय म्हटलं होतं की FR आर सॅक्रोसॅक्ट, हे पवित्र आहेत, त्याला स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. मग 24वी घटना दुरुस्ती 1971 ला केली आणि त्याच्यात सांगितलं की बाबा रे 368 वर आम्हाला तो अधिकार आहे, आम्ही FR मध्ये पण बदल करू शकतो, घटना दुरुस्ती करू शकतो. आम्हाला 368 मध्ये संविधानात लिहिलंय आणि तो आम्हाला अधिकार आहे, आम्ही FR मध्ये सुद्धा बदल करू शकतो, असं स्पष्टपणे 24वी घटना दुरुस्ती करून हे संविधानामध्ये सांगितलं. आणि त्याच्यामध्ये सांगितलं 368 मध्ये सांगितलं की संसद, स्पष्टपणे लिहिलं, संसद घटनेच्या कोणत्याही भागात बदल करू शकते आणि संसद खास करून FR म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा बदल करू शकते. हात लावू नका जे म्हणत होतात असं काही नाही, आम्ही हात लावणार, कारण आम्हाला 368 नुसार अधिकार आहे. आणि 24वी घटना दुरुस्ती करून हे स्पष्टपणे लिहिलं की संसद FR मध्ये मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा बदल करू शकते, घटना दुरुस्ती करू शकते. ठीक आहे. अजून एक 25वी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यात लिहिलं, त्यात सांगितलं कलम 39B आणि C, तुम्ही जे म्हणलं ना राग आला सरकारला, आम्ही 39B संपत्तीचं वाटप करण्यासाठी जमीन सुधारणा करत होतो. 39B आणि C मध्ये सांगितलं होतं संपत्तीचं वाटप करा, संपत्तीचं केंद्रीकरण करू नका. तुम्ही त्याला ते मान्य नाही केलं. तुम्ही काय केलं? राईट टू प्रॉपर्टी 19F31 कलम त्याला प्राधान्यता दिली, FR ला प्राधान्यता दिली आणि DPSP ला प्राधान्य नाही दिलं. ओके, काही हरकत नाही, आम्ही टाकू ना मग आता 39B. FR ला प्राधान्य देत आहे ना सरकार, FR ला प्राधान्य देत आहे ना ज्युडिशरी न्यायालय. हे बघा, आम्ही आता घटनेतच बदल करतोय. 39B आणि C ची अंमलबजावणी करण्यासाठी 39B आणि C ची अंमलबजावणी करण्यासाठी जर कलम 19 किंवा 31 आणि तसेच 14चा पण 19 आणि 31चं उल्लंघन झालं तरी चालेल, घ्या.
चालेल, ते योग्य राहील, ते वैध राहील, ते लॉफुल राहील. आणि 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 हे सर्व न्यायालयाच्या रिव्ह्यू पासून किंवा तपासणीपासून दूर राहील. न्यायालयाच्यावर तपासणी करू शकणार नाही, न्यायालयाच्यावर पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकणार नाही. तुम्ही आम्हाला तपासून सांगायचं नाही बरोबर का नाही चूक. पुनर्विलोकनाचा हे सर्व न्यायालयाच्या पुनर्विलोकनापासून संरक्षित राहील, दूर राहील. थोडक्यात काय, न्यायिक पुनर्विलोकन न्यायालय तपासणार नाही. नाही लिहून घेतलं चलते. हे बघ, हे सगळे स्लाइड मध्ये आहे. अशा दोन गोष्टी सांगितल्या. एक सांगितलं कलम 31C आम्ही ऍड करतोय. सी ऍड करतोय FR मध्ये. आणि 39B आणि ऍड करून काय सांगितलं, ऍड करून काय सांगितलं बघा, लक्षात घ्या. कोर्टाने काय सांगितलं होतं, जेव्हा संघर्ष सुरू झाला, गोलकनाथची जमीनदाराची जमीन पंजाब सरकारने घेतली आणि मॅटर कोर्टात गेला. कोर्टाने तोच निर्णय दिला FR ला प्राधान्य द्यावं लागेल, DPSP ला देता येत नाही. FR मध्ये जे लिहिले त्यालाच फॉलो करावं लागेल, DPSP ला नाही. म्हणजे मग पंजाब सरकारला किंवा सरकारला राग आला की तुम्ही DPSPचं ऐकत नाही, FRचं ऐकताय. ठीक आहे, FRचं ऐकताय ना, बरं. सोबत कोर्टाने सांगितलं होतं, कोर्टाला माहित होतं तुम्ही काय करणार, मग ह्या DPSP ला FR मध्ये टाकणार आणि म्हणणार हा मूलभूत अधिकार आहे, आता अंमलबजावणी करू शकतो आम्ही. म्हणून ऑलरेडी कोर्टाने सांगितलं ह्यावेळेस की FR तर प्राधान्य आहे, FRचं ऐकावं लागेल, मात्र FR ला तुम्ही हात लावू शकत नाही, FR मध्ये काही बदल करू शकत नाही. कोर्टाने अगोदर सांगितलं FR मध्ये काही टाकायचं नाही. त्यांना माहित होतं की सरकार काय करेल, आता हे DPSP जे सरकारला करायचे ते FR मध्ये टाकेल आणि म्हणेल बघा आता FR मध्ये टाकले आणि FR ला प्राधान्य द्यायचे, FRचं ऐकावं लागतं, आता तुम्हाला पण ऐकावं लागेल, आता तुम्ही काढू शकत नाही. म्हणून कोर्टाने म्हटलं FR ला प्राधान्य आहे, पण तुम्ही FR मध्ये आता काही करायचं नाही, हात लावायचं नाही, स्पर्श करायचं नाही, ते पवित्र आहे. त्याच्यानंतर सरकारला राग आला, असं कसं तुम्ही FR ला हात लावू नका, कसं म्हणताय तुम्ही हात लावू नका. आम्हाला 368 नुसार तो अधिकार आहे, आम्ही घटनेत बदल करू शकतो. 368 मध्ये लिहिले आम्ही बदल करू शकतो, 68 मध्ये लिहिले 368 कलमामध्ये. त्याचबरोबर मग हे लिहिले तर मग 24वी घटना दुरुस्ती केली आणि परत सांगितलं न्यायालयाला बाबा 368 नुसार आम्ही घटनेत बदल करू शकतो आणि प्लस मूलभूत बदल करू शकतो आणि संविधानामध्ये बदल करू शकतो. याचा अर्थ मूलभूत अधिकाराच्या चॅप्टर मध्ये सुद्धा बदल करू शकतो, हे स्पष्टपणे 24व्या घटना दुरुस्तीनुसार लिहिलं. आता बदल तर करू शकतो, पहिल्यांदा हे केलं, बदल करू शकतो. ही घटना दुरुस्ती 24व्या घटना दुरुस्तीनुसार केली. आता बदल करू शकतो, काही अडचण नाही. आणि आता सांगितलं मग 25व्या घटना दुरुस्तीमध्ये, बरं 39B आणि C ला ऐकलं होतं ना तुम्ही आमचं. 39B आम्हाला 39B आणि C ची अंमलबजावणी करायची होती, प्रॉपर्टी लोकांमध्ये वाटायची होती, श्रीमंताचं घ्यायचं होतं, गरिबांना द्यायचं होतं. हे 39B आणि C चं ऐकलं नव्हतं ना तुम्ही. म्हणला होता हा DPSPचा भाग आहे, आम्ही FRचं ऐकतो. बघा ह्यालाच आम्ही काय करतो माहिती आहे का, यालाच घेतो आणि फंडामेंटल राईट मध्ये FR मध्ये टाकतो आणि टाकलं 31C मध्ये टाकलं. 25व्या घटना दुरुस्ती केली आणि 31C नावाचा कलम ऍड केलं आणि त्या 31C मध्ये लिहिलं, 31C म्हणजे फंडामेंटल राईट मध्ये 31C टाकलं, त्यात लिहिलं जर 39B आणि C ची अंमलबजावणी करायची असेल, 39B आणि C मध्ये लिहिलं ते त्याची जर अंमलबजावणी करायची असेल आणि जर इथं लिहिलेले 14 कलम 19 कलम 31 हे जे राईट टू प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे आर्टिकल आहेत त्याचं जर उल्लंघन होत असेल तर चालेल, ते चुकीचं राहणार नाही, असं म्हणून मूलभूत अधिकारातच टाकलं आणि परत अंमलबजावणी केली आणि जमीन सुधारणा केली, प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन केलं. आणि त्याचबरोबर लिहिलं परत तुम्ही म्हणू नका हे चुकीचं आहे, न्यायिक पुनर्विलोकन करू शकणार नाही, तुम्ही तपासू शकणार नाही, तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकणार नाही, हे पण त्यासोबत लिहिलं होतं. ठीक आहे, हे असं झालं. आणि दिवस उघडला केशवानंद भारती केस, पुढची एक केस आली. असं कोर्टाने केलं, संसदेने 24 आणि 25 घटना दुरुस्ती केली आणि परत एक केशवानंद भारती केस झाल्यानंतर केशवानंद भारती केस विरुद्ध केरळ राज्य 1973. हे मठाधीश होते केरळचे, एक मठ होतं, त्यांचे प्रॉपर्टीचा इश्यू झाला. परत केस प्रॉपर्टीवरूनच आली
केशवानंद मठाची प्रॉपर्टी होती ती सरकारने हडप केली, हस्तांतरित केली वगैरे वगैरे इश्यू घडले आणि परत प्रॉपर्टीवरून FR आणि DPSP मध्ये वाद झाला. FR आणि DPSP वरून वाद झाला आणि ह्याच्यामध्ये शेवटी कोर्टानं सांगितलं, मग कोर्टाला बघावं लागलं 24वी घटना दुरुस्तीबद्दल आणि 25वी घटना दुरुस्ती. पहिल्यांदा कोर्ट म्हणलं की आम्हाला तुम्ही जे जे करता सरकारवरून, तुम्ही नियम करा, कायदे करा, ऑर्डर करा, आम्हाला तपासण्याचा अधिकार आहे. आम्ही न्यायिक पुनर्विलोकन करू शकतो, आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतो. संविधानाचं संरक्षण आम्हालाच करावं लागेल. तुम्ही काही जरी घटनेत चुकीचं करायला लागलात, संविधानाच्या विरोधात करायला लागलात, तर आम्हाला तपासण्याचा आणि ते काढून टाकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूला काय म्हणतो आपण, न्यायालयीन पुनर्विलोकन. आम्हाला चेक करण्याचा अधिकार आहे घटनेनुसार तुम्ही केलेलं बरोबर आहे का चूक. मग आम्ही चेक करणार. त्यामुळे 25 मध्ये जे तुम्ही लिहिलं होतं ना, 25(2) मध्ये है ना, 25 2 बदल केले होते आपण. पहिलं की हे न्यायिक पुनर्विलोकन करू शकणार नाही, आम्ही करू शकणार, हे चुकीचं ठरवलं. पहिली गोष्ट, आम्ही करू शकतो, आम्हाला चेक करावं लागेल. मग 25वा चेक केलं. 31C तुम्ही ओके, हे फंडामेंटल राईट मध्ये ऍड केले का, ठीक आहे. त्याच्यावर काय लिहिले का, हो त्याच्यावर लिहिले की आम्ही फंडामेंटल राईटला बदल करू शकतो, आम्हाला 368 अधिकार आहे. तरी 24वी घटना दुरुस्ती योग्य आहे म्हटलं, योग्य, काय हरकत नाही, मान्य केलं. 24व्या घटनेला मान्यता दिली. केशवानंद भारती केसमध्ये मान्यता दिली की ठीक आहे, तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता, तुम्हाला 368 अधिकार आहे आणि तुम्ही त्याच 368 FR मध्ये सुद्धा बदल करू शकता, नो प्रॉब्लेम. स्वतःच कोर्टानं आपला डिसिजन चेंज केला. गोलकनाथ केसमध्ये कोर्टानं सांगितलं की FR ला हात लावायचा नाही आणि केशवानंद मध्ये म्हटलं हा बरोबर आहे, 368 तुम्हाला सांगितले बदल करण्याचा अधिकार आहे, मग बरोबर आहे, काही अडचण नाही. आणि याचा अर्थ तुम्ही FR मध्ये, FR सुद्धा संविधानाचाच भाग आहे, त्यामुळे तुम्ही संविधानात बदल करू शकता, म्हणजे FR मध्ये बदल करू शकता, नो प्रॉब्लेम. तुमचं बरोबर आहे, तुम्ही जे 24व्या घटना दुरुस्ती करून आम्हाला सांगितलं ते बरोबर केलं आणि ते आहे संविधानानुसार योग्य आहे, आम्ही मान्य पण करतो. फक्त त्याच्यात एक ऍड केले, एक शब्द ऍड केला, तुम्ही बदल करा. तुम्ही कुठेही संविधानाच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करू शकता, घटना दुरुस्ती करू शकता, 368 नुसार तुम्हाला अधिकार आहे. मात्र फंडामेंटल राईट मध्ये, मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा तुम्ही बदल करू शकता. बदल करताना फक्त एवढं विचारात करा, एवढं विचारात घ्या, एक गोष्ट विचारात घ्या, बदल करताना बदल करा नो प्रॉब्लेम, पण बदल करताना एकच अट असेल, ती म्हणजे बदल करताना संविधानाचे मूलभूत संरचना बदलणार नाही, एवढं लक्षात घ्या. संविधानाच्या काय मूलभूत ढाचा आहे, संविधानाच्या काय मूलभूत व्हॅल्यूज आहेत, काय मूळ गोष्टी आहेत, ऍटलिस्ट त्या बदलणार नाही. त्याला शब्द दिला त्यांनी बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत संरचना. काय मूलभूत व्हॅल्यूज आहेत, संविधान त्याच्यावर अवलंबून आहे. संविधानाच्या त्या बेसिक गोष्टी आहेत, त्या रूट्स आहेत, त्याच्यावर संविधान आहे. त्यामुळे ते बदलू नका, मूलभूत संरचना बदलू नका, बेसिक स्ट्रक्चर बदलू नका. बाकी तुम्ही काही बदलू शकता, काही बदल करू शकता. एवढी गोष्ट या केशवानंद भारती केस 1973 मध्ये ऍड केली की तुम्ही करा, 368 बदल करू शकता, घटना दुरुस्ती करू शकता. मी असं म्हणत नाही की फंडामेंटल राईटला हात नका लावू, ते पवित्र आहेत, नक्की तुम्ही हात लावा, तुम्हाला बदल करण्याचा अधिकार आहे. फक्त बदल करताना एवढं लक्षात घ्या की मूलभूत संरचनेमध्ये बदल होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ही गोष्ट सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये ऍड केली. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बदलणार नाही. त्यामुळे 24ला एक प्रकारे मान्य केलं आणि फक्त एवढा बदल सांगितला. 25 मध्ये जे आर्टिकल 31C ऍड केलं होतं, 31C फंडामेंटल राईट मध्येच सांगितलं होतं 31C ऍड करून की 39B आणि C ची अंमलबजावणी होणार जरी 19, 14 आणि कलम 31चं उल्लंघन झालं तरी. त्यालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. म्हणजे ठीक आहे, कारण हे तुम्ही बदल केला होता फंडामेंटल राईट मध्ये, ऑलरेडी फंडामेंटल राईट मध्ये बदल करू शकता, मान्य केले. त्यामुळे त्यांनी मान्य केलं, ठीक आहे, तुम्ही आता 29B आणि C ला जर FR मध्ये टाकले तर आम्हाला मान्य करावं लागेल, FR लाच आम्ही प्रायोरिटी देतो. ठीक आहे, 29B आणि C ची अंमलबजावणी करण्यासाठी जर ह्याच्यातून 19चं म्हणजे राईट टू प्रॉपर्टीचं, 31 म्हणजे राईट टू प्रॉपर्टी, 14 म्हणजे समानते, ह्याचं उल्लंघन होत असेल तरी चालेल, पण 29B आणि C ची अंमलबजावणी झालीच पाहिजे, हे आम्ही मान्य करतो म्हणून मान्य केलं. फक्त 25(2) मध्ये सांगितलं होतं की न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही, ते मात्र ते म्हणलं नाही असं नाही, आम्हाला तपासावं लागेल, आमचा तो अधिकार आहे, आम्ही ते चेक करणारच, ते मात्र अमान्य केलं. ठीक आहे,
मग ह्या 25 पहिल्यांदा केशवानंद भारती केसमध्ये कळालं यांनी सांगितलं की एफ आर, आता स्पष्ट त्यांनी सांगितले एफ आर, यांनी सांगितले की एफ आर जे आहेत किंवा डीपीएसपी जे आहेत, कोण मोठं कोण छोटं असं नाहीये, दोघही महत्वाचे आहेत असं पहिल्यांदा सांगितलं. दोघांमध्ये समन्वय पाहिजे, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन पाहिजे, कोणीही गौण नाही, कोणीही दुय्यम नाही किंवा कोणीही प्राथमिक नाही, दोघेही महत्वाचे आहेत. दोघांनाही समन्वय, दोघांच्याही दृष्टिकोनातून समन्वय आला पाहिजे, दोघांची कशी अंमलबजावणी झाली पाहिजे ते पाहिलं पाहिजे. कोणीही गौण नाही, कोणीही सेकंडरी नाही, कोणीही दुय्यम नाही, दोघही सारखेच आहेत. दोघांना एकत्रित घेऊन काम करण्याची गरज आहे. म्हणूनच हे मान्य केलं की आम्ही हे म्हणतोय की ठीक आहे, तुम्ही हे मान्य केलात 39 बी आणि सी, आम्ही या ठिकाणी तुमचे 39 बी आणि सी जरी डीपीएसपी मध्ये असलं आणि तुम्ही ते फंडामेंटल राईट मध्ये टाकले तर आम्ही मान्य करतोय. पण याचा अर्थ असा नाही की स्पष्टपणे म्हणजे आम्ही फंडामेंटल राईटचं मान्य करतोय किंवा डीपीएसपीचं मान्य करतो असं नाही. तर दोघांनाही समन्वय घेऊन, दोघांना एकत्रित घेऊन काम करणं गरजेचं आहे. दोघांमध्ये हार्मोनियस कन्स्ट्रक्शन असणं गरजेचं आहे. कोणी इथं प्राथमिक दर्जा किंवा कुणाला इथं प्राथमिकता द्यायची गरज नाही, दोघेही महत्वाचे आहेत असं पहिल्यांदा केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं. एफ आरलाही स्पष्टपणे त्याने सांगितलं नाही की प्रायोरिटी द्या, डीपीएसपीलाही स्पष्टपणे सांगितलं नाही प्रायोरिटी द्या, दोघांना घेऊन काम करा, दोघांमध्ये समन्वय आणा. हे पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर केशवानंद भारती केसमध्ये. आणि बेसिक स्ट्रक्चरचा नावाचा कॉन्सेप्ट सुद्धा इथंच आपल्याला केशवानंद भारती केसमध्ये मिळाला. आता इथं बघा, इथं थोडक्यात काय सरकारचा विजय झाला. सरकार म्हणलं घटनादुरुस्ती करू शकतो, मूलभूत अधिकारात बदल करू शकतो, वेल अँड गुड. आणि मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकतो, मग आम्हाला जे जे अंमलबजावणी करायचे तेच आम्ही मूलभूत अधिकारात टाकू शकतो आणि अंमलबजावणी करू शकतो. कारण डीपीएसपीचाच 39 बी आणि सी अंमलबजावणी करायची असेल तर त्यालाच त्याने 31 सी मध्ये टाकलं आणि म्हटलं हा मूलभूत अधिकार आहे आणि अंमलबजावणी झाली. आणि तेच कोर्टानं सुद्धा मान्य केलं. कोर्टानं सांगितलं, स्पष्ट विचार करा, कोर्टानं काय बाजू घेतली. 39 बी आणि सी डीपीएसपीचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची असेल तर हे जे आपले कलम 19, कलम 31 हे मूलभूत अधिकारातले कलम आहेत, ह्याचं उल्लंघन झालं तरी चालेल असं कोर्टानं मान्य केले. याच्यामुळे ह्यांचा विश्वास वाढला सरकारचा. म्हणून सरकारने काय केलं, संसदेने 42 घटनादुरुस्ती केली आणि काय सांगितलं बघा, सांगितलं क्लिअर की बाबा डीपीएसपीचं कोणतेही कलम, डीपीएसपीचं कोणतेही कलम किंवा कोणत्याही कलमाची अंमलबजावणी करताना जर कलम 14, कलम 19 आणि कलम 31चं उल्लंघन झाले तरी चालेल, हे केलं 42 घटनादुरुस्ती 1976 ला. काय सांगितलं, डीपीएसपीच्या कोणत्याही कलमाची अंमलबजावणी करत असताना जर फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तरी चालेल, खास करून 14, 19, 31चं उल्लंघन झालं तरी चालेल, पण डीपीएसपी टिकला पाहिजे, डीपीएसपीची अंमलबजावणी झाली पाहिजे. अशीच घटनादुरुस्ती केली डायरेक्ट. अगोदर काय केली होती, मागच्या 25व्या घटनादुरुस्तीनुसार फक्त 39 बी आणि सीचं अंमलबजावणी करायची असेल तर आता म्हटलं डीपीएसपीच्या कोणत्याही कलमाची अंमलबजावणी करत असेल आणि जर फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं, 14, 19, 31चं व्हायलेशन झालं तर चालेल, पण डीपीएसपीची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं 42 घटनादुरुस्ती करून सांगितलं 1976 ला. आणि त्याच्यानंतर केस आल्यानंतर अत्यंत महत्वाची केस मिनर्वा मिल्स केस 1980, मिनर्वा मिल केस आली. मिनर्वा मिल केस आली 1980 ला आली आणि मिनर्वा मिल्स केसनं सांगितलं, मिनर्वा मिल्स केस 1980 शेवटी सांगितलंय की बाबा ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणला इनफ इज इनफ, इनफ इज इनफ, एवढेही नको. मी म्हटलो तर एफ आर आणि डीपीएसपीला घेऊन चालायचे, कुणालाही प्राधान्य द्यायचं नाही, कुणालाही प्रायोरिटी द्यायचं नाही. तुम्ही आता डायरेक्ट डीपीएसपीला प्रायोरिटी द्यायला लागले नाही. एकदा ऐकलो म्हणजे असं नाही की तुम्ही सरळ डीपीएसपीचंच महत्व वाढलं. जर तुम्ही डीपीएसपी अंमलबजावणी करण्यासाठी एफ आरचं उल्लंघन झालं तरी चालेल असं जर लिहिताय तर असं मला मान्य नाही. माझ्यासाठी दोन्ही महत्वाचे आहेत. मग 42व्या घटनादुरुस्तीला सुप्रीम कोर्टाने अमान्यता दिली, मान्य केलं नाही. ते म्हटलं संविधानाच्या विरोधात आहे. ते म्हणले नाही, ते चालणार नाही. फक्त आम्हाला 25व्या घटनादुरुस्ती चालेल. फक्त आणि फक्त बघा, लक्षात द्या, फक्त आणि फक्त 39 बी आणि सी ची अंमलबजावणी करत असाल आणि जर कलम 14, 19, 31 या फंडामेंटल राईट व्हायलेशन होत असेल तर चालेल, अन्यथा इतर डीपीएसपी साठी हे चालणार
नाही, यातर डीपीएसपी चालणार नाही, फक्त या डीपीएसपी साठी चालेल, बाकी डीपीएसपी साठी नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ असा झाला की सुप्रीम कोर्टानं सांगितलं सरळ सरळ डीपीएसपीची बाजू आम्ही नाही घेऊ शकत. प्रत्येक डीपीएसपीच्या अंमलबजावणीसाठी एफआरचं उल्लंघन झालं असं जर तुम्ही म्हणताय तर हे मला मान्य नाही, कारण माझ्यासाठी दोन्ही महत्वाचे आहेत, माझ्यासाठी दोघांचा समन्वय महत्वाचा आहे. आणि एफआर हे गौण नाहीत, एफआरला मी कमी महत्व देऊ शकत नाही. एफआर हे खूप महत्वाचे आहेत. त्यामुळं ही बाजू मी 25व्या घटना दुरुस्तीमध्ये सांगितली होती. 49B आणि Cचं अंमलबजावणी करताना जर फंडामेंटल राईटचं 1931चं उल्लंघन झालं तर चालेल. मात्र जे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे सांगितलेलं आहे 42व्या घटनामध्ये किंवा एनी डीपीएसपी अंमलबजावणी करायचं असेल तर एफआरचं उल्लंघन झालं तर चालेल, असा जो बदल केलेला आहे तुम्ही ते मान्य नाही. फक्त आणि फक्त 49B आणि C साठी ओके आहे असं सांगितलं. म्हणजे याचाच अर्थ इथं सांगितलं एफआर आणि डीपीएसपी दोघंही समान आहेत, दोघांमध्ये समन्वय पाहिजे, दोघांमध्ये हार्मोनियस कन्स्ट्रक्शन पाहिजे असं स्पष्टपणे मिनर्वा मिल्सने सुद्धा सांगितलं. म्हणजे आजची जर बाजू बघितली तर कोणीही वरचढ नाही, दोघेही सारखे आहे, दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे, दोघांनाही सारखं महत्व कोर्टानं दिलेलं आहे. लक्षात येते. त्यामुळे हा जो वादविवाद आहे आणि शेवटी एक आय.आर. कोहिलो केस पण आहे. आय.आर. कोहिलो केस मध्ये सांगितलं एक आय.आर. कोहिलो केस, या केसमध्ये सांगितलं जी मी तुम्हाला सांगितलं 9वी अनुसूची, त्या 9वी अनुसूची वर सरकारनं पहिल्याच 1951लाच ऍड केली होती. त्यात सांगितलं होतं या अनुसूचीमध्ये जे विषय जातील, या अनुसूचीमध्ये जे विषय जातील ते विषय त्या विषयावर न्यायालय पुनर्लोकन करणार नाही, न्यायालय तपासणार नाही, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. तर आय.आर. कोहिलो केसमध्ये सांगितलं की असं नाही की या गोष्टीवर सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, असं आय.आर. कोहिलो केसमध्ये सांगितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू होईल, प्रत्येक गोष्टीला सरकार तपासेल. त्यामुळे 9व्या अनुसूचीला जे प्रोटेक्शन होतं कोर्टापासून ते प्रोटेक्शन कोर्टापासून काढून टाकलं. आता कोर्ट चेक करेल, सुप्रीम कोर्ट चेक करेल आणि तपासून पाहिजे घटनेनुसार आहे का नाही, आणि घटनेनुसार नसेल तर काढून टाकेल. त्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यू 9th शेड्यूलला सुद्धा लागू झाला ते आय.आर. कोहिलो केस पासून. हे सुद्धा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे बघा सगळ्या नोट्समध्ये आपल्याकडे सर्व तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे. हे चंपाकमचे केस 51, गोलकनाथ 67, केशवानंद 73 मिळवलं. बघा चंपाकम दोरायराजांना सरळ सरळ एफआरला सांगितलं, गोलकनाथनं सुद्धा एफआरला सांगितलं. वरून काय सांगितलं एफआर पवित्र आहे, एफआर मध्ये दुरुस्ती करू शकत नाही, एफआरला हात लावू शकत नाही. केशवानंद म्हणलं बाबा ठीक आहे, एफआरला तुम्ही दुरुस्ती करा, एफआरला हात लावा, एफआर मध्ये बदल करू शकता. फक्त एफआरला हात लावत असताना दुरुस्ती करताना मूलभूत संरचनेमध्ये बदल होणार नाही, बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दोघांमध्ये एक समन्वय आणण्याचा प्रयत्न केला. मिनर्वा मिल्स 1980ला 42वी घटना दुरुस्ती नाकारून दोन्ही समान आहेत, दोघांमध्ये संतुलन स्थापन करण्यावर भर दिला. आणि आय.आर. कोहिलो 2007 9व्या अनुसूचीला न्यायिक समीक्षा, न्यायिक पुनर्लोकन करण्याचा अधिकार आहे. ओके, तर हे आपण जेवढं केलंय हे सगळ्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलं, तुम्हाला रिव्हिजनसाठी सुद्धा हा ग्राफ दिलेला आहे. त्यानंतर टोटल जे आपण केलंय हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल सगळ्या नोट्समध्ये. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळालं की काय वाद होते, कोणत्या केसेस झाल्या, कोणत्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने कशाची बाजू घेतली आणि पुन्हा त्याला कोर्ट सरकारने काय उत्तर दिलं. चंपाकम मध्ये सरळ सांगितलं एफआरला प्राधान्यता दिली, गोलकनाथमध्ये परत एफआरलाच दिली आणि एफआरला हात पण लावू नका म्हटलं. पण केशवानंद आलं आणि ते म्हटले की नाही एफआरला हात लावा, स्पर्श करा, बदल करा, पण मूळ संरचनेत बदल होणार नाही आणि दोन्ही गरजेचे आहेत. आणि स्पष्टपणे शेवटी मग मिनर्वा मिल्समध्ये सांगितलं की कोणीही मोठं नाही, दोघेही समान आहेत, दोघेही गरजेचे आहेत, दोघांमध्ये संतुलित असलं पाहिजे, समानता असली पाहिजे, दोघांना घेऊन चाललं पाहिजे. केशवानंद मध्ये पण सांगितलं आणि तेच मिनर्वा मिल्समध्ये पण परत सांगितलं. मग आज जर बघितलं तर एफआरही मोठे नाहीत किंवा डीपीएसपी मोठे नाहीत, दोघंही समान आहेत, दोघांना घेऊन चालणं गरजेचं आहे, दोघांमध्ये हार्मोनियस कन्स्ट्रक्शन असणं गरजेचं आहे. हे सुद्धा प्रिलिमसाठी सुद्धा गरजेचं आहे की नेमकं कोण मोठं आहे, तर दोघांपैकी कोणीही मोठं नाही, दोघांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा आहे एफआर आणि डीपीएसपीचा विवाद. लक्षात येते. आणि ह्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. ठीक आहे. मला वाटतं सगळे मुद्दे झाले. सगळं प्रत्येक मुद्दा आपण सगळे लिहिले आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. पूर्व आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. वर्तमान स्थिती बघा, संसद घटना दुरुस्ती करू शकते का? हो करू शकते. मूलभूत रचनेमध्ये बदल करू शकत नाही, है ना. एफआरच्या
बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करू शकत नाही. FRDPSP दोन्ही कसे आहेत, समान आहेत. अनुच्छेद 39B आणि C साठी विशेष प्रोटेक्शन आहे. 39B च्या अंमलबजावणी करायचं असेल आणि जरी फंडामेंटल राईट 14, 19 आणि 31चं उल्लंघन झालं तरी चालेल. आणि न्यायिक समीक्षेचा म्हणजे न्यायिक पुनर्लोकनाचा, न्यायिक समीक्षेचा अधिकार कोर्टाला आहे. हे सगळं मेन्ससाठी तर गरजेचं आहे, पण प्रिलिम्ससाठी तेवढंच महत्वाचं आहे. आय होप सो तुम्हाला सगळं कळलं असेल. एकदा परत लेक्चर व्यवस्थित करायच्यात का डाऊट असेल विचारा. तसा हा खूप अवघड टॉपिक आहे. ऑप्शनलच्या PSRच्या विद्यार्थ्यांना सुद्धा घाबरतात हे टॉपिक करायला, की नेमकं सर कळतच नाही का भांडणं आहेत, कुठल्या कलमासाठी भांडणं आहेत आणि काय परिणाम झाला. हे खूप डिफिकल्ट टॉपिक समजला जातो. पण मला वाटते आपण प्रत्येक कलम सुद्धा सांगितले, कुठल्या कलमासाठी भांडणं आहेत, कुठला निर्णय आला आणि सोप्या आणि साध्या भाषेत सांगितले. आय होप तुम्हाला ऍटलीस्ट 60-70% तरी कळलं असेल ऍक्च्युली. व्यवस्थित अजून 1-2 वेळ केलं की हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, तर ठीक आहे. इथं आपण थांबूया. ह्याला 2-3 वेळा व्यवस्थित करा, याच्या नोट्स व्यवस्थित करा आणि 2 वेळा केल्यानंतर नक्कीच ह्याला तुम्हाला फायदा होईल.